नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मी साक्षी आचरेकर तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी गणपतीला गावी आले आहे आणि आमचा गणपती आहे ना हा वामन जयंतीपर्यंत असतो, म्हणजे 9 दिवसाचा, आणि आज आहे तो 8वा दिवस आणि उद्या विसर्जन. सो ह्या 2 दिवसासाठी मी आज गावी आलेली आहे आणि ह्या 2 दिवसात मी काय मजा करणार आहे, काय धमाल करणार आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये नवीन आला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. मी आता माझ्या मामाच्या गावी आलेली आहे आणि तुम्हाला आता माझ्या मामाच्या गणपती बाप्पा दाखवते. चला दाखवते. तर हा आहे आमचा बाप्पा. हे आहेत आमची चिल्ली पिल्ली. ही सानू आहे, ही लावण्य आहे आणि ही सिया आहे आणि ती छोटी चकुली आहे. आणि आमच्यासोबत आमचा लक्ष्मण पण आलेला आहे गावाला. त्याला असं बाहेर घर बांधून दिलेलं आहे, तो तिकडेच असा बसतो आणि आम्ही घराच्या आतमध्ये. तर आता मी माझ्या बहिणींसोबत चालले आहे शेतात. तर चला तुम्हाला आमचं शेत दाखवते. तर हे आहे आमच्या घराबाहेरची झाडं. बघा, व्हिडिओ करायला शेतात हे फूल आहे आणि त्याचे हे बघायचे असतात ना. आणि हे बियाणं अशा फुटतात. हे जेव्हा मोठे होतात ना तेव्हा असे फुटतात बघा. अरे त्याचे किडे बनतात. किडे नाही बनत, ते किड्यांसारखे दिसतात. हो. आणि ही आहे आमची झाडं. हे असं पूर्ण आमचं घर आहे. आणि तिथे आहे ना, तिथे आमचं शेत आहे आणि हे आहे आमचं झाड बघा. आणि तिथे शेत. हे घराची बॅक साईड. हे आमची सानू, ती सिया. आहे आमचं शेत. कसं आहे आमचं शेत. हे आहे हळदीची झाडं आणि ही आहे भाताची आमची शेती. आता आम्हाला सिया कासव दाखवते, जे की विहिरीमध्ये आहे. चला. काय आहे सिया तिथे? कासव ऐकतो पण. अच्छा, दिसतोय तरी का? पाणी एवढं वरती आलं. दिसलं का तुम्हाला कासव? हे बघा, कासव गेलं त्या साईडला. बघ, सांगते तुम्हाला. सो हे आहे आमचं संपूर्ण शेत. चलो चलो चलो. काय आहे? गुलाबाचं फूल. अच्छा, काय? काकड्या. आज आम्हाला आमच्या बहिणी दाखवणार आहेत. चला. ही बघा, इथे काकडीची फुलं. ही बघा, एक काकडीचं पूर्ण वेल आहे आणि ते काकडी होतात, छोट्या छोट्या असतील. एक पण नाही खाऊन टाकला. ती काल एवढी मोठी झालेली खाल्लेली एक तरी ठेवायची. हे बघ, हे मशरूम्स पण हे खायचे नसतात ना. क्यूट. ही बघा, ही छोटी छोटी झाडं नारळाची. आणि हे आहे चिकूचं झाड. इथे छोटे छोटे चिकू लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही.
पण अजून ते कच्चे आहेत. हे बघा, हे सगळे चिकूची झाड आहेत. हे पूर्ण चिकूची झाड, आणि हे सुपारीचं झाड आहे तिथे त्या साईडला, आणि नारळाचं झाड, आणि ही सिया बघा चढली झाडावरती. ही लोक कुठे गेले आहेत काय? हाय हे बघा, ही आहे काकडीची वेल, आणि ही बघा ही छोटीशी काकडी कशी आहे बघा. ही लहान असताना ही कशी असते, ही गावठी काकडी. आणि त्याला आता फुलं आले. अशी फुलं आहे ना, या फुलांपासून अशी काकडी बनते. अशी फुलं आहेत ना येल्लो, त्याच्यापासून ही छोटे छोटे काकड्या बनतात. आहे अळूची पानं ना सानू, कशासाठी बनवतात अळूची पानं? ही कशी झाला अळूची भाजी करणार. अळूची भाजी. तुला आवडते अळूची भाजी सानू? तर तुम्हाला कसं वाटली आमची शेती, आमची बाग, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, सो गाईज, ह्याला ना कसरून बोलतात, आणि ह्याची जर केस आपल्याला लागली ना तर अशी खाज येते, अशी खाज येते ना, ती खाज जातच नाही. सो हे व्हाईट कलरचे कसरुंड आहे, आणि ब्लॅक कलरचे पण असतात, आणि ह्याची खाज जास्त असते. गाईज, हे बघा फणसाचं झाड, जी मला आजी फणसाची भाजी लवकरात लवकर बनवून देईल असं मला वाटतं आहे. घारू फार्मर घारू चेक करतो आहे की पिकला आहे की कच्चा आहे. तसं तो चेक करणार आणि सांगणार आम्हाला की काय आहे. काय आहे, बरका आहे की बरका आहे की काटेरी आहे? असं असेल ना हा. आणि बोलतो मी गावचा आहे. काय गावातला ग तरी माहिती आहे का तुला? सो आम्ही सर्व चाललो आहे घरी. ही आहे लाल मिरची, ही आहे हिरवी मिरची, आणि हे बघा ही आलूची पानं आहेत ना, आलूच्या पानासारखे दिसतात, म्हणजे एकदम शोपीस मध्ये असतात ना तशी आहेत. आणि यावर टाकला. टाकळा पण आहे, टाकळा आहे हा एकच आहे पण तो इकडे गारू कितवा कितवा केळीची पानं दाखवते चलते मी तिकडे. केळीची पानं ती बघा. मंडळी, आम्ही चाललो आहोत थोडंसं मार्केटला. थोडंफार सामान घ्यायचं आहे आणि थोडीफार खरेदी. आम्ही चाललो फिरायला. हा, शॉपिंग झालेली आहे. सानू सारवी हाय गाईज, आज आम्ही नावगाव फलफूल खेळतोय. तर बघा, साक्षी इथे तयारी सगळं करून देते. गाव मध्ये तर बघा सगळी बसलीत, बाबा झोपलेत, पप्पा आहेत. नाव गाव फळ हा, फूल. नाव गाव फळ फूल आणि आडनाव. फळ नाही रे, फळ. मी फुल दिलं पहिला. सगळं लिहितात. हे बघा सगळी खेळतायत. मी पण खेळते बघा. माझं लिहायचं राहिलं. हे बघा सगळी खेळतायत. गाईज, गुड इव्हनिंग. सो आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 4, 4:30, 5 झालेले आहेत, आणि मी आणि माझी पूर्ण फॅमिलीचे मेंबर्स आहेत ना, ते आता माझ्या चुलत मावशीकडे जातो आहे. ती जी राहते ती खरवत्यामध्ये राहते. सो चला तुम्हाला खरवत्यात नेते.
चला मला पण जागा पाहिजे. खाली ठेव. सो गाईज आम्ही टेम्पोतून खरवत्याला चाललेलो आहोत. संध्याकाळ झालेली आहे. फुल सायलेंट. कापड आहे हे वैभव लावला कपड्याचं कापड धोतराचं कापड आहे नाही ना तर मंडळी बाप्पाचं दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही मिलन मामांकडे जाणार आहोत आणि मग तिकडनं घरी. कारण असं आज डिसाईड झालेलं. कारण कसं असतं दर गणपतीला ना मी माझ्या आजीचा बड्डे सेलिब्रेट करते आणि यंदा मला थोडा उशीर झाला पण हां बड्डे सेलिब्रेट तर मी करणार. सो लावण्याचे पप्पा केक घेऊन येणार आहे तर ते केक आणि घेऊन आल्यानंतर मग आम्ही लोक केक सेलिब्रेशन करणार आजीचा बड्डे सेलिब्रेशन आणि मग भजनाची तयारी आहे आणि उद्या विसर्जन. सो आम्ही जस्ट आलेलो आहोत आणि आता आजीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. तर गाईज आज आमच्याकडे भजन आहे आणि भजनाला ना आमच्याकडे बटाट्यावड्याचा आज बेत आहे. सो इथे तयारी चालू. मामी ह्या दोन्ही मामी लोक माझे बटाट्यावड्याची तयारी करतात. अरे आई माझा ड्रेस आणला का? हा हा तिकडे तिकडे उंच आहे मोठे आहे तिकडे छोटे उंच आहे. राधापुरती रमून गेलो
पण मला बी काय म्हणतो वीज बोला आधी बाबा यायला सांगा पहिला आधी बाई अरे मुली चला आई झोपून गेला. तर अशा प्रकारे भजनही संपलेलं आहे आणि डे 1 पण संपलेला आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.